नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोखोक मावळ. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद माध्यमिक शाळा क्रमांक 2च्या मुख्याध्यापिका सौ वर्षा भाऊसाहेब काळे या आज उपस्थित आहे. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅडम, आपलं सहर्ष. धन्यवाद सर. आज 1 मे कामगार दिनाच्या सर्वप्रथम सर्व लोकांना शुभेच्छा. आज या ठिकाणी रोखोक मावळचे जे संपादक आहेत प्राध्यापक नितीन फाकटकर सर यांनी मला व्यक्त होण्यासाठी जे आज व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आजचा योग हा सुवर्ण योग मानला पाहिजे. त्याचं कारण तसंच आहे की आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. आपण सगळे म्हणतो की मराठी भाषा टिकली पाहिजे, पण खऱ्या अर्थाने मराठी भाषा जर टिकवायची असेल तर आपल्या मराठी शाळा या टिकल्या पाहिजे, त्याचा दर्जा वाढला पाहिजे. आणि अशाच आज आपल्याकडे एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे की ज्यांनी खऱ्या अर्थाने तळेगाव दाभाडेच नव्हे तर या पंचक्रोशीमध्ये माध्यमिक शाळा क्रमांक 2 नगर परिषदची याचा दर्जा खऱ्या अर्थाने ज्यांनी वाढवला, खऱ्या अर्थाने ज्यांनी गेले अनेक वर्ष कठोर मेहनत घेतली या शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी, आज त्याच वर्षा मॅडम आपल्याकडे उपस्थित आहे. आणि मग खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र दिनी तुमची मुलाखत घ्यायची, एक आगळा वेगळा हा योग म्हणावा लागेल मॅडम. मला वाटतं की मॅडम, खऱ्या अर्थाने मी जसं आता नमूद केलं की मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे. आणि आज 1 मे, बरोबर की नाही? तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आज तुमच्या कार्याचा मुलाखतीच्या माध्यमातून आढावा घेत असताना आज आम्हाला तुमची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. नक्कीच सर. माझं माहेर, मी मूळची राहू पिंपळगाव या ठिकाणची थोरात कुटुंबियातील. माझ्या घरी आम्ही 5 भावंडे. मी लहान असतानाच अपघाती माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्यावेळी माझ्या आईवरती पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. तर आम्हा 5 भावंडांना उच्च शिक्षित करणं हे तिच्यासमोर प्रथम मोठं ध्येय होतं. तर त्या दृष्टीने खडतर असं कष्ट करून तिने आम्हा सर्व भावंडांना त्या ठिकाणी उच्च शिक्षित केलं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तिने मदत केलेली आहे. तिचे ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम तिला धन्यवाद देते, तिचे आभार व्यक्त करते. आणि लग्नानंतर मी तळेगाव दाभाडे या ठिकाणी स्थायिक झालेले आहे. तर या ठिकाणी माझे मिस्टर आहेत भाऊसाहेब काळे, हे फिनोलेक्स कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर या पदावरती कार्यरत आहेत. आमचं एकत्र कुटुंब आहे. आमच्या सासूबाई आहेत, त्या गृहिणी आहेत. आणि माझे सासरे जे पुढारीचे नामांकित असे प्रसिद्ध असणारे अत्यंत प्रसिद्ध नामांकित असे पत्रकार आहेत आणि ते व्याख्याते सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांना आमच्या वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. तर अशा रीतीने ज्यावेळेस मी आमच्या घरामध्ये लहानपणी मी ह्या गोष्टी ऐकायचे की आपल्याला म्हणजे आईचं नेहमीच एक वाक्य असायचं की तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचंय, तुम्ही समाजाचं देणं लागता. तर त्या दृष्टीने ती सुद्धा प्रयत्नशील असायची की ज्यांना तिला मदत करता येईल त्या लोकांना तिने मदत केलेली आहे. आणि वडील एक्सपायर झाल्यानंतर जे तिच्यासमोर हे होतं की आपल्या मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, त्या दृष्टीने तिची नेहमीच आम्हाला साथ राहायची. तर त्या दृष्टीने मी माझं प्राथमिक जे शिक्षण आहे ते न्यू इंग्लिश मीडियम स्कूल नारोळी या ठिकाणी म्हणजे माझ्या मामाच्या गावी झालेलं आहे, बारामती तालुक्यामध्ये. 8वी पर्यंत त्या ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर 2 वर्षांसाठी मी राहू पिंपळगाव जे माझं सिद्धेश्वर विद्यालय आहे त्या ठिकाणी माझं 9वी आणि 10वीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर 11वी 12वीसाठी राहू या गावीच मी आर्ट हा साईड घेऊन 11वी 12वी कैलास विद्या मंदिर या ठिकाणी मी 11वी 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी म्हणजे पुढील शिक्षणासाठी कर्वेनगर महिला महाविद्यालय या ठिकाणी मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर माझ्यासमोर एम तर होतंच की आपल्याला याच पेशाकडे जायचंय. त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगेल की हा पेशा का निवडलेला आहे. तर व्हीपी कॉलेज बारामती या ठिकाणी माझं बीएड पूर्ण झालं. बीएड होत असतानाच घरच्यांचा अट्टहास होता की पुढेही शिक्षण तू चालूच ठेवावं. त्या निमित्तानेच मी पुढे वडमुखवाडी या ठिकाणी एमएड कंप्लीट केलं. एमएड करत असतानाच इंग्लिश स्पेशल विषय घेतल्यामुळे मी पुढे अण्णासाहेब मगर कॉलेज AM कॉलेजला मी MA विषय घेऊन मास्टर डिग्री कंप्लीट केली. आणि त्यानंतर कैलास विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज राहू या ठिकाणी सायन्स डिपार्टमेंटलाच मी इंग्लिश विषयाची प्राध्यापक म्हणून सलग 4 वर्ष काम केलेलं आहे.
तर अशा पद्धतीने मी माझं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नोकरी सुद्धा केलेली म्हणजे मला वाटतं की आज खऱ्या अर्थाने नक्कीच एक सर्वांसाठीच ही एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असतील. तुमच्या शाळेतील मित्रमैत्रिणी असतील, त्यानंतर कॉलेजमधले असतील, त्यानंतर बीएड मधले असतील, एमएड मधले असतील, किंवा जिथं तुम्ही प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मला वाटतं नक्कीच हे सगळे आज तुमचे जुने सहकारी ही मुलाखत पाहताना त्यांच्यासाठी नक्कीच एक अभिमानाचा क्षण असेल. बरोबर ना? मला वाटतं मॅडम, हा सगळा प्रवास ऐकत असताना शिक्षकी पेशाच काय, म्हणजे शिक्षकी पेशा निवडण्यामुळे काही विशेष कारण? बरोबर. ते मगाशीच मी ज्या पद्धतीने बोलले, तर शिक्षकी पेशा निवडण्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. माझ्या आईला परिस्थितीमुळे तिचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही आणि तिची लहानपणापासूनची इच्छा होती, म्हणजे पूर्वी तिची इच्छा होती की तिला एक आदर्श शिक्षक बनायचं होतं आणि तिलाही लहान मुलांची खूप आवड होती, त्यांना शिकवण्याचं तिला वेळ होतं. परंतु तिची जी परिस्थिती होती त्याच्यामुळे तिचं पुढचं शिक्षण होऊ शकलं नाही. परंतु तिने म्हणजे तिच्या मुलांच्या मध्ये ती नेहमी सतत म्हणत असायची की मला तरी इच्छा होती की म्हणजे मला इच्छा होती पण मला होता आलेलं नाही. तुमच्यापैकी म्हणजे कोणी पण जरी झालं तरी मला नक्कीच आवडेल. आणि ते असं लहानपणापासून माझ्या मनावरती एक बिंबवलं म्हणजे आईचं स्वप्न पूर्ण करायचं आईचं होतं. स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि ते लहानपणापासूनच मनावरती बिंबवलं गेलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर साहजिकच माझं जे ध्येय होतं ते डिसाईड होतं की आपल्याला शिक्षकी पेशाकडे जायचंय. नक्कीच मला वाटतं आज तुमच्या मातोश्री जरी मुलाखत पाहत असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच एक अभिमानाचा क्षण असेल, बरोबर की नाही? मला वाटतं मॅडम की गेली अनेक वर्ष आम्ही पाहतोय की तळेगाव दाभाडे नगर परिषद माध्यमिक शाळा क्रमांक 2 ही अत्यंत अल्पवधीत नावारूपाला आलेली शाळा. बरोबर. आणि आम्ही तुमचं कार्य, तुमच्या संपूर्ण टीमचं कार्य पाहतोय, पण नक्की आज आम्हाला ऐकायला आवडेल, कारण बऱ्याच सामाजिक संस्था सुद्धा आज नेहमीच तुम्हाला तुमच्या कार्यामुळं तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात आहे. तर नक्की काय या सगळं, म्हणजे याच्या मागे रहस्य काय यशाचं? नक्कीच मला सांगायला आवडेल. आपली जे नगर परिषद माध्यमिक शाळा आहे, तळेगाव दाभाडे नगर पालिका, ही नामाजलेली अशी एक सामाजिक संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तर त्याच्या माध्यमातून आपल्या तळेगावमध्ये नगरपालिकेच्या प्राथमिकच्या एकूण 7 शाळा त्या पूर्वी कार्यरत होत्या. तर 2016 साली विद्यार्थ्यांची जी गरज लक्षात घेता की 7वीच्या नंतर किंवा 8वीच्या नंतर विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात, तर ह्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवण्यासाठी त्यावेळेचं जे शिक्षण मंडळ होतं, तर त्यांनी ह्या सगळ्या गोरगरीब मुलांचा विचार करून, म्हणजे ज्यांच्या बाहेरच्या वाढलेल्या ज्या मोठ्या प्रमाणाच्या फिया आहेत तर ते तर विद्यार्थी भरू शकत नव्हते. मग त्या दृष्टीने त्यांनी नगरपालिकेच्या 9वी आणि 10वीच्या अशा 2 शाळा चालू केल्या. एक गाव विभागामध्ये आहे आणि एक स्टेशन विभागामध्ये आहे. नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 6 आणि नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2 अशा शाळा चालू केल्या 2016 साली. त्याच्यामध्ये चांगले उच्च शिक्षकाचे असे शिक्षक, सर्व स्टाफ, आमचा 14 लोकांचा स्टाफ कार्यरत आहे. दोन्ही ठिकाणी खूप उच्च शिक्षित स्टाफ घेतलेला आहे. आणि पूर्वीपासूनच शाळा चालू झाल्याच्या नंतर विद्यार्थी संख्या आपल्याकडे चांगल्या पद्धतीचीच होती. स्टाफ उत्कृष्ट आहे आणि जे आपले अधिकारी वर्ग आहे सगळा, म्हणजे त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे सोयी सुविधा जे प्रशासन आहे आपलं, त्यांनी निकड लक्ष घेऊन आणि बाकीच्या शाळांच्या तुलनेने म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कशा सगळ्या सुविधा पुरवता येतील. आणि त्यावेळीचे मला वाटतं स्थापनेच्या जे राजकीय पुढारी होते त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. आता मी तर नाव एकाच घेत नाही, अनेक जण होते त्यामध्ये. म्हणजे त्यांची सुद्धा तळमळ होतीच की आपल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि आपले विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहिले पाहिजेत. खूप तळमळ होती त्यांची, मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलांच्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी जशी तळमळ असते तशी प्रशासनाची सुद्धा तेवढीच तळमळ आहे. आणि जे आपले सगळे काही विद्यमान जे राजकीय पुढारी होते त्यांची ही तशीच तळमळ होती. तर त्या पद्धतीने 2 शाळा स्थापन झाल्यानंतर जे आपले सर्व शिक्षक आहेत, स्टाफ, तो चांगल्या पद्धतीने कार्यरत झालेला आहे. सगळे विद्यार्थी शिकतायत चांगल्या पद्धतीने, परंतु वेगळे पण असं काय त्यावेळेस उठवायचंय आपल्याला. तर मग बाकीच्या ज्या शाळा आहेत आपल्या आजूबाजूच्या ज्या शाळा, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम वगैरे होत असतात नेहमीच. तर तशा पद्धतीनेच आपल्या शाळेने एक वेगळा ठसा म्हणजे उमटवलेला आहे की एक उपक्रमशील शाळा म्हणून तिचा नावलौकिक झालेला आहे. आपल्या विद्यार्थी जे आहेत त्यांची कौटुंबिक जी पार्श्वभूमी आहे सर, ते म्हणजे अत्यंत असे गरीब कुटुंबातून त्या विद्यार्थी आलेले आहेत. 8वी पर्यंत शाळा होता, त्याच्यानंतर 9वी 10वीच्या शाळा नव्हत्या. त्यामुळं 8वीच्या नंतर मुली बाहेर पडून त्यांची लवकरच लग्न वगैरे होत होती आणि गुन्हेगारी प्रवृत्ती जी या ठिकाणी वाढलेली आहे त्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांचा सुद्धा काही प्रमाणामध्ये सहभाग असेल. त्यावेळी
ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जी शाळा चालू केली, तर मग हे सगळे विद्यार्थी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षकांच्या समोर एक गोष्ट होती की ह्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहातच टिकवून ठेवायचंय, त्यांना शाळेची गोडी लागली पाहिजे आणि आपल्या शाळेचा दर्जा सुद्धा सुधारता आला पाहिजे. तर त्यासाठी वेगवेगळे जे त्यावेळेस म्हणजे पूर्ण स्टाफच खूप प्रामाणिक आणि खूप कष्ट करणारा असा स्टाफ आहे आणि आत्मीयतेने शिकवणारे आहेत सगळे विद्यार्थ्यांना. जीव ओतून काम करणारा सगळा माध्यमिक शाळा क्रमांक 2 आणि माध्यमिक शाळा क्रमांक 6 चा स्टाफ आहे. एक नाविन्य जपण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी देता येईल, विद्यार्थ्यांच्या मध्ये जीवन कौशल्य कशा पद्धतीने रुजवता येईल, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम हाती घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ओरिगामीचे प्रोजेक्ट असतील किंवा राख्या बनवणे असेल, पंत्या बनवणे असेल, शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचे प्रोजेक्ट असतील आणि विद्यार्थ्यांच्या ह्या विकासाबरोबरच मानसिक त्यांच्या शारीरिक विकास सुद्धा तितकाच गरजेचा आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वर्षभर आरोग्य शिबिर सुद्धा भरवले जातात. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यतेसाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचं समुपदेशन केलं जातं, विद्यार्थिनींना सुद्धा. तर त्याच पद्धतीने हे सगळं होत असताना म्हणजे जे बेसिक जीवन आवश्यक कौशल्य आहेत ते सुद्धा याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवलेले आहेत. एक वेगळं पण विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षकांनी त्यांना तेवढी मदत केलेली आहे, परंतु आपले विद्यार्थी खरंच खूप प्रेमळ आहेत आणि त्यांच्यामध्ये एक जिद्द आहे. जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक चिकाटी, जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची एक उमेद या ठिकाणी दिसून येते. त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातूनच हे सगळं घडत असताना शाळेने त्यांचं वेगळेपण सुद्धा जपायला सुरुवात केलेली आहे. सगळीकडे शाळेचं नाव लौकिक झालेलं आहे आणि जे विद्यार्थी ते पूर्वीपासूनच आपल्या शाळेचा दरवर्षी सलग 9 वर्ष सलग 100% रिझल्ट लागलेला आहे. हे एक शाळेचं वेगळेपण नक्कीच नमूद करता येईल. आपले विद्यार्थी आहेत ते क्रीडा क्षेत्रामध्ये पण चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. त्याच पद्धतीने क्रीडाच्या बरोबर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आता एलिमेंटरी इंटरमिजिएटचे एक्झाम होतात, त्याच्यामध्ये आपल्या शाळेचा 100% रिझल्ट आहे. म्हणजे शिक्षकांनी त्यांची गुणवत्ता तेवढ्या पद्धतीने सिद्ध केलेली आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षकांच्या ज्या कष्टाला आहे तेवढ्या पद्धतीने साथ दिलेली आहे. शाळेचं कामकाज चालू असताना शाळेला कोणत्या गोष्टीची गरज भासते, ह्या सगळ्या आपल्या रोटरी क्लब असेल, इनर व्हील क्लब असेल, लायन्स क्लब असेल किंवा मॅजिक बस असेल, ह्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून शाळेला नेहमीच मदत होत राहिलेली आहे. आपली शाळा 9वी-10वीचे जे वर्ग आहेत सर ते पूर्णपणे डिजिटल आहेत आणि मुलं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण घेतात. तर नक्कीच शाळेच्या रिझल्टसाठी याचा देखील खूपच मदत झालेली आहे. नगरपालिका जे विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी पुरवते म्हणजे वह्यांपासून, पुस्तकांपासून, कपडे, दप्तर म्हणजे पाण्याच्या बॉटल पासून पावसाळ्यामध्ये त्यांना रेनकोट आणि थंडीमध्ये त्यांना स्वेटर इथपासून नगरपालिकेचं सगळ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे. त्यांनी सुद्धा खूपच चांगल्या पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या म्हणजे ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर सगळ्यांच्या प्रयत्नातूनच, फक्त शिक्षकांचेच प्रयत्न म्हणता येणार नाही, या सगळ्यांचा जो मिलाप आहे तो आता आपल्याला दिसून येतोय की अल्पावधीत म्हणजे 8 ते 9 वर्षाच्या कालावधीमध्ये एक चांगलं असं नाव शाळेने या ठिकाणी मिळवलं. मला वाटतं खऱ्या अर्थाने स्टाफ तर आहेच उत्कृष्ट दर्जाचा, पण त्याचबरोबर प्रशासनाची सुद्धा तेवढीच भक्कम साथ आहे. राजकीय पुढारी त्यांचं सुद्धा नेहमीच सहकार्य लागतं, बरोबर आहे. पण मला वाटतं की खऱ्या अर्थाने म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल, या सगळ्या गोष्टी तर नक्कीच हे फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतातच, महत्वाचे असतात, पण याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा असतो म्हणजे तो टीम लीडर, आणि त्या टीम लीडर म्हणजे सौवर्षा मॅडम, बरोबर की नाही. मॅडम मला वाटतं की म्हणजे एखाद्या प्रायव्हेट शाळेत आता ऍडमिशनला गेलं की ते सुद्धा एवढे स्पेशल फीचर सांगू शकत नसतील तेवढे तुम्ही आज एका नगर परिषदेच्या शाळेचा सांगण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की आपल्या या नगरीमध्ये, आपल्या या पंचक्रोशीमध्ये आज एक उच्च दर्जाची शाळा आहे आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. मला वाटतं मॅडम तुम्ही मला वाटतं याच्यात सगळंच म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. पुढे जात असताना मला वाटतं येणाऱ्या काळात अभ्यास तर तुम्ही मुलांचा घेतात, पण भविष्यासाठी काय म्हणजे अजून वेगळे प्रयत्न करणार तुम्ही की जेणेकरून शाळेचं डेव्हलपमेंट अजून झालं पाहिजे. बरोबर. तर सर्वप्रथम 9वी-10वी चांगल्या पद्धतीने रन झालेले आहेत, चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागत आहे, विद्यार्थी आपल्या गुणवत्ता यादीमध्ये झळकत आहेत. परंतु हे झालं सर 10वी पर्यंत. आता 10वीच्या नंतर परत काय की प्रत्येकाचीच परिस्थिती नाहीये की ते पुढचं शिक्षण घेऊ शकतील, ज्या वाढलेल्या फी आहेत त्या भरू शकतील. तर माझ्या इथून पुढे तरी प्रयत्न राहणार आहेत की विद्यार्थ्यांसाठी 11वी-12वीची शाळा जर का नगरपालिकेने चालू केली
तर त्या दृष्टीने मला वाटतं हे मी कुठेतरी माझ्या हा, तुम्ही ज्यावेळेस मला प्रमुख पाहुणे बोलवत होते त्यावेळेस मी ही खंत व्यक्त केली व्यक्त होती. केली होती. बरोबर सर. आणि बऱ्याच लोकांची अशी इच्छा आहे की 11वी-12वीची शाळा चालू झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या विद्यार्थ्यांना आणखी पुढे सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात ठेवता येईल. आणि 10वी झाली म्हणजे शाळेने त्यांची साथ सोडली असं नाहीये विद्यार्थ्यांचे. विद्यार्थी जो म्हणजे पुढे सुद्धा त्यांना शिक्षण घेण्यासाठी, आता गेल्या वर्षी फियाट कंपनी आहे सर, त्यांच्या मार्फत आपल्या शाळेच्या 5 विद्यार्थिनी पुण्यामध्ये उच्च शिक्षण वा. घेत आहेत. आपल्या पहिल्या बॅचच्या 2 विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये तनया पाटील आहे आणि ओबाळे नावाची एक विद्यार्थिनी आहे. तर यांनी आता इंजिनिअरिंग सर कंप्लीट केलेली आहे. वा. म्हणजे त्याच्यामध्ये नगरपालिकेचेच आभार व्यक्त करावे लागतील की आपल्या मुली ज्या 8वी नंतर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत होत्या, तर नगरपालिकेमुळे त्या शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आता स्वतःच्या पायावरती ते विद्यार्थी उभे राहायला लागलेले आहेत. आणि याच्यापेक्षा मला वाटतं की अजून काय पुण्य आयुष्यात काम व्हायचं, बरोबर की नाही? की ज्यावेळेस आपण पाहतो की आपले विद्यार्थी खऱ्या अर्थाने म्हणजे पुढील आयुष्यात सुद्धा 10वी नंतर एवढ्या भक्कमपणे पुढे जातात, याच्यापेक्षा दुसरा आनंद एक शिक्षकाला तर नसतोच, बरोबर ना? मला वाटतं की मॅडम ही जी सगळी सिरीज चालू आहे आमची गेली महिनाभर, ही विशेष महिला दिनानिमित्त आहे. बरं. तर नक्कीच आज म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या विशेषतः तरुण महिला तरुणी ही मुलाखत पाहत असतील, कारण तसं तुम्ही ग्रामीण भागात आले आहेत, बरोबर की नाही? आणि आज खऱ्या अर्थाने एक प्रेरणा तुम्ही दुसऱ्यांसाठी ठरताय या मुलाखतीच्या माध्यमातून. तर मला आज एक महिला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की शेवटी एक महिला म्हटलं की तिला अनेक जबाबदाऱ्या असतात, कारण ती अनेक फ्रंट्सवर काम करत असतील. ती शाळेत मुख्याध्यापिका असती, घरी आली की ती कुठंतरी एक आदर्श पत्नी असती, आदर्श सून असती, आदर्श आई असती, बरोबर की नाही? तर या सगळ्या फ्रंट्सवर काम करताना काय म्हणजे कसा समतोल राखता? आता नोकरी आणि घर सांभाळायचं म्हटल्यानंतर पुरुषांना तर म्हणजे कसं होतं, त्यांना जास्त ह्याची गरज लागत नाही, पण स्त्रियांना मेन आधाराची गरज लागते ते त्यांच्या कुटुंबाची. ज्यावेळेस नोकरी करत असतात, कारण घरातून जर का तेवढी भक्कम साथ असेल तर त्या पूर्णपणे त्यांच्या कामावरती लक्ष केंद्रित करून त्या पद्धतीने पुढे वाटचाल करू शकतात. तर ह्याच्यामध्ये मी माझे जे पती आहेत त्यांचा नक्कीच अभिमानाने उल्लेख करेल की त्यांचा नेहमीच मला खूपच चांगल्या पद्धतीने साथ लाभलेली आहे. माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये ते माझ्याबरोबर ठामपणे उभे राहतात आणि त्यांनी मला तेवढं निर्णय स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि माझ्या सासूबाईंचे सुद्धा मी तेवढेच आभार व्यक्त करेल, कारण 2 मुलं आहेत घरामध्ये, त्यांच्याकडे ते प्रॉपर काळजी घेतात, त्यांच्याकडे लक्ष देतात, त्याच्यामुळे मी कामावरती पूर्णपणे फोकस करू शकते. आणि एक आवर्जून गोष्ट नमूद करावीशी वाटते, घरामधील जे माझे सासरे आहेत ते सासऱ्यांबरोबरच माझे खूप छान मित्र सुद्धा आहेत. दिवसभरातील घडलेल्या ज्या सगळ्या घडामोडी असतील त्या मी त्यांच्याशी शेअर करते. आमचं खूप छान बॉन्डिंग आहे सर. आणि मला कधी कसली अडचण जाणवली तर ते माझ्या पाठीशी नेहमीच भक्कमपणे उभे असतात आणि म्हणजे जो मी निर्णय घेईल त्याला त्यांची नेहमी साथ असते. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझा आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने दुणावलेला आहे आणि त्यामुळे मी कामावरती फोकस करू शकते. आणि मला जर कोणत्या गोष्टीची गरज भासली तर माझ्या घरातील सदस्य सुद्धा माझ्या पाठीशी उभं राहायला नेहमी तत्पर असतात. मला वाटतं की मॅडम मुलाखतीच्या कन्क्लुडिंग पार्टकडे जात असताना, शेवटाकडे जात असताना, आज आपण काम करतोय, मला वाटतं अनेक पुरस्कार म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थाने अनेकांनी तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप सुद्धा दिली, हे पुरस्कार सिद्ध करतात. येणाऱ्या काळात नक्कीच समाजाकडनं काय शाळेसाठी अपेक्षा राहणार आहे? आपली शाळा अल्पावधीत नावारूपाला आलेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, प्रशासनाचं सगळ्यांचं तितकंच योगदान आहे. परंतु ह्या शाळा अजून जर आपल्याला उंचीवरती नेऊन ठेवायच्या असेल तर शाळेमध्ये ज्या थोड्याफार आपल्याला कमतरता जाणवतात, आता प्रशासन प्रत्येक ठिकाणीच तुमच्यासाठी उभं राहू शकत नाही, त्यांच्याकडे सुद्धा भरपूर काम आहेत. तर त्यासाठी जो आपला समाज आहे तळेगावचा, तर म्हणजे तशी तर मदत मला मान्यवरांची नेहमीच भेटलेली आहे, साथ भेटलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात. गेल्या वर्षी एक शब्द टाकला तर तुमच्याकडून लगेच शाळेसाठी ग्रंथालय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले. तर हे सांगेल की शाळेला ज्या काही भौतिक सुविधांची गरज आहे, आपल्या शाळेची जर स्वतःची स्वतंत्र इमारत झाली माध्यमिक शाळा 2ची, तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थी 9वी-10वीचे शिक्षण घेऊ शकतील. एक सुसज्ज अशी प्रयोगशाळा त्या ठिकाणी जे आपल्याला उभारता येईल आणि चांगलं ग्रंथालय उभारता येईल, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी जे आणखी आपल्याला त्यांच्यामध्ये काही विकास घडवता येईल. तर समाजाकडून मला एवढंच हे राहील की तुम्ही सुद्धा मला याच्यामध्ये हे जे कार्य मला अजून पुढे न्यायचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांची साथ जर भेटली मला नक्कीच, तर आणखी ह्या सगळ्या जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना एका चांगल्या पद्धतीने मार्गावरती आणल्याचं आपल्या सगळ्यांना नक्कीच पुण्य मिळणार आहे. मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र दिनी वर्षा मॅडमनी जी आपल्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा केली
कारण आता हे सगळं हे नैतिक जबाबदारी आपल्या संपूर्ण समाजाची राहणार आहे की खऱ्या अर्थाने जर मराठी भाषा मराठी शाळा या जर उच्च दर्जाच्या आपल्याला टिकवायच्या असतील तर मला वाटतं नक्कीच मॅडमनी जी अपेक्षा व्यक्त केली की आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी की आपण त्यात खारीचा वाटा जर उचलला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या पंचक्रोशीतील आपल्या ह्या मातीतील ही नगर परिषदेची माध्यमिक शाळा क्रमांक 2 ही नंबर 1 ची मराठी माध्यमाची शाळा ठरेल ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मॅडम मला वाटतं की एक आमचा रॅपिड राऊंड असतो आपण त्याच्याकडे जाऊ. ठीक आहे. 2 आवडते चित्रपट. छावा आणि 3 इडियट. वा. 2 आवडते पुस्तकं. राधेय आणि मृत्युंजय. राधेय आणि मृत्युंजय. छान. 2 आवडते डिशेस. गुलाबजाम, पावभाजी. मला वाटतं की एक शेवटचा प्रश्न की मला वाटतं की आज मुलाखत होतीये, घरचे सदस्य पाहत असतील, बाहेरचे पण आणि सासरचे पण, सगळेच सहकारी जुने पाहत असतील, तुमचा स्टाफ पाहत असेल, बरोबर की नाही. अनेक सामाजिक संस्था सुद्धा पाहत असतील कारण तुम्ही त्यांचा उल्लेख वारंवार करताय. हे शेवटी आपले संस्कार असतात, बरोबर की नाही. तर मला वाटतं थोडक्यात ह्या तळेगाव दाभाडे नगरीने या मातीने तुम्हाला भरभरून दिलं, प्रेम दिलं, आपुलकी दिली, माया दिली, एक मुख्याध्यापक म्हणून, बरोबर की नाही. तर या नगरीसाठी 2 शब्द. तळेगाव दाभाडे जे शहर आहे सर, ऐतिहासिक वारसा लाभलेलं निसर्ग संपन्न असं शहर आहे. शहराला निसर्गाचा तेवढाच वारसा लाभलेला आहे, परंतु इथली लोक सुद्धा आहेत ती ताज्या मनाची लोक आहेत सगळे. अत्यंत प्रेमळ आणि इतरांना समजून घेण्याचं जे काही कौशल्य आहे ते इथल्या लोकांमध्ये आहे. लग्न होऊन तळेगाव दाभाडे या शहरामध्ये आल्यानंतर मला माहेरची कधीच उणीव या ठिकाणी जाणवलेली नाहीये. तर प्रेम, आपुलकी, आदर आणि नेहमी इतरांसाठी मदत करण्याची जी भावना या लोकांमध्ये आहे ती माझ्या मनाला नेहमीच भावलेली आहे. त्याबद्दल मी तळेगाव दाभाडे शहराचे आणि इथल्या शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करते. नक्कीच हीच आपली संस्कृती, आपल्या या मातीची, आणि ही संस्कृती आपण जपूया. येणाऱ्या काळात अशाच अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या मुलाखती आपल्या रोकटॉकच्या माध्यमातून आपल्या समोर आणूया. आणि येणाऱ्या काळात मॅडमला मी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा तुर्तास निरोप घेतो. धन्यवाद.